हेडलाईनचे प्रायोजक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे। पोलिसांचा त्रास वाढला तर पुन्हा आंदोलन करू, अभिजित दिपकेचा सरकारला इशारा। तर पॅलेट गनच्या वापरावर देखील सवाल उपस्थित। भाजपात सामील हो अन्यथा आईवडिलांना मारून टाकू, अभिजित दिपकेंना धमकी आल्याचा आईचा दावा। शाळांच्या 50 मीटर परिसरामध्ये जंक फूडवर बंदी, एफडीएच्या तुकाराम मुंडेंचा आदेश, सर्व बोर्डाच्या शाळांना आदेश लागू। एफडीएच्या मुंबई टीमची बुलढाण्यामध्ये मोठी कारवाई, एलपीजी गॅसमधून चोरून गॅस काढताना पकडलं, खामगाव अकोला रोडवरची घटना। विदर्भासह मध्य महाराष्ट्र कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज, रायगडसह पुणे सातारा कोल्हापूरला देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट। नागपूर महानगरपालिकेच्या पावसाळी नियोजनावर न्यायालयाची तीव्र नाराजी, नागपूर खंडपीठाकडून स्वतःहून गंभीर दखल। खोल समुद्रातील मासेमारीला 1 ऑगस्ट पासून परवानगी, किनारी जलक्षेत्रामध्ये 15 ऑगस्ट पर्यंत निर्बंध कायम, किनाऱ्यापासून 12 सागरी मैलापर्यंत 15 ऑगस्ट पर्यंत बंदी। श्रीरामाला वापरून सत्तेमध्ये आलात आणि त्यालाच लुटलं, उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका, भाजपाला गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचा दिला इशारा। अमित शहांच्या आदेशानं आंदोलकांवर गोळीबार, राहुल गांधींचा गंभीर आरोप, पंतप्रधान मोदींनी शहांना हटवावं अशी मागणी। आंदोलकांवर गोळीबार झालेलाच नाही, काँग्रेसचा आरोप भाजपनं खोडून काढला। मुंबई पाठोपाठ ठाणे महानगरपालिकेची उधळपट्टी, तिजोरीमध्ये खडखडाट असताना देखील गाड्यांची खरेदी। पुणे पालिकेची अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई, लोहगाव खराडी निंबाळकर नगर परिसरातल्या बांधकामं जमीनदोस्त। पुण्यामध्ये पोलिसांच्या गाड्याच्या एसएसआरपी नंबर प्लेट शिवाय सामान्यांच्या गाड्यांवर मात्र कारवाईचा बडगा। बुडीत खात्यावर व्याज वसुली नाही, मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारानंतर बँकांचा महत्त्वाचा निर्णय। नाशिकच्या दिलीप गावितला राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये गोल्ड, पॅराथलेटिक्समध्ये रचला इतिहास, पुरुषांची 100 मीटर शर्यतीमध्ये रेकॉर्ड। ओडिसातही पुरामुळे जनजीवन विस्कळीत, तिघांचा मृत्यू, 2 लाखापेक्षा अधिक लोक पुरानं बाधित। पार्थ आणि कायनात यांचा साखरपुडा, शरद पवारांच्या हजेरीमध्ये कौटुंबिक सोहळा, राजकीय नेत्यांची देखील उपस्थिती। चित्रपती व्ही शांताराम आणि राज कपूर पुरस्कार जाहीर, ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांना व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार, अभिनेते प्रसाद ओक यांना विशेष योगदानासाठी व्ही शांताराम पुरस्कार।